तुम्ही पाहत आहात डिजिटल मराठी लेक्चर मराठी निबंध 5 माझा आवडता नेता सुभाषचंद्र बोस. माझा आवडता नेता सुभाषचंद्र बोस. तसे पाहता भारतीय स्वतंत्र लढ्यात अनेक वीरांनी बलिदान दिले. यात माझे आवडते नेता नेताजी सुभाषचंद्र बोस हे आहेत. कारण नेताजींनी भारतीय स्वतंत्र लढ्यात इतर भारतीय नेत्यांपेक्षा जास्त कठीण व महत्वाची भूमिका बजावली आहे. नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1887 ला ओडिसा राज्यातील कटक शहरामधील एका बंगाली हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते. नेताजींनी आपले शिक्षण कटकमधील रेवनशा कॉलेजिएट स्कूल मधून पूर्ण केले. नेताजींनी 15 वर्षाच्या लहान वयातच स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण साहित्य वाचून काढले. उच्च शिक्षण त्यांनी इंग्लंडमधून पूर्ण केले. त्यांनी सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेत 4थ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. त्यांनी जर ठरवले असते तर इंग्लंडमध्येच ते ऐशोआरामाचे जीवन जगू शकले असते. पण आपल्या देशासाठी त्यांच्यात प्रचंड देशभक्तीची भावना भरली होती. त्यांनी भारतात परत येऊन गांधीजींच्या असहयोग आंदोलनात सक्रिय प्रवेश केला. नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष देखील बनून गेले. इंग्रज शासनाविरुद्ध त्यांच्या उग्र विचारांना पाहून इंग्रजांनी त्यांना नजरकैद केले. आपले रूप बदलवून ते भारतातून जर्मनीत पोहोचले. जर्मनीत हिटलरशी त्यांची भेट झाली. हिटलरकडून त्यांना मदतीचे आश्वासन पण मिळाले. 1943 साली ते जर्मनीहून जपानला पोहोचले. सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धात आझाद हिंद फौजेच्या सैनिकांनी आपले शौर्य दाखवले. पण जपानद्वारे समर्पण केल्याने सर्व सैनिकांना इंग्रजांनी अटक केली. सुभाषचंद्र बोस यांनी देशवासियांना आवाहन केले की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. 18 ऑगस्ट 1945 ला टोकियोला जाताना तैवान हवाई दुर्घटना दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला. परंतु त्यांचे मृत शरीर अजूनही मिळालेले नाही. भारताच्या स्वतंत्र लढ्यात आपली अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या महान क्रांतिकारकाला माझे प्रणाम. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.